जे आहे ना हे फक्त जाग्यावर राहाव किंवा जिरून जाव, हां वाढू नये. हे जर वाढलं तर मग लय प्रॉब्लेम आहे. कारण हे जर वाढलं ना की त्या पानावलं वर ह्या पानावर येतं. आता हे फ्रेश पान आहे, बरोबर. हे जे शेंड्याचं पान आहे ना हे फ्रेश पान आहे. तर हे फ्रेश पान असेल असं फ्रेश राहावं शेवटपर्यंत, याच्यावर येऊ नये. कारण हे इथपर्यंतच सीमित राहावं. हे जर समजा वाढलं तर मग प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याला याला काय करायचं माहिती आहे का, स्टॉप ठेवायचं आहे जाग्यावर. एक तर संपवायचं आहे त्याला पहिली गोष्ट. आणि जर नाही संपलं तर हरकत नाही, कारण ते तर एकदम पान क्लिअर होणारच नाही. फक्त ते डाग तर राहणार तुम्हाला शेवटपर्यंत दिसणार, फक्त ते वाढू द्यायचं नाही. आपला उद्देश म्हणजे स्प्रे आपण 7 दिवसाला घेतो याचं कारणच ते असते की याला जागची जागेवर ठेवायचं आहे, आपल्याला वाढू द्यायचं नाही. आणि हे पानं तुमचे पुढचे आता फोटोसिंथेसिस चालू झाला, आता सूर्यप्रकाश चांगला मिळायला लागला आहे, त्याच्यामुळे आता हे पानं फ्रेश आहेत. तर हे तिसरं पान हे फ्रेश होणार, मोठं होणार, रुंद होणार आणि त्यानंच जास्तीत जास्त अन्न शोषलं जाणार आणि आपला कंद पोकणार, शेंग पोकणार, संपला विषय. बाकीचे हे जे पानं आहेत तर काही पानं आता जे पिवळे तुम्हाला लाल दिसायत हे मॅच्युरिटीकडे जाणार आहेत. आता हे